नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. प्रीती अमरदीप भोसले. आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. अमरदीप भोसले. या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. या माझ्या मोठ्या ननंद. नमस्कार. या माझ्या छोट्या ननंद सगळ्यात. नमस्कार. त्या माझ्या सासू. या माझ्या आजी सासू आहेत. आजी सासू. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. नमस्कार. ओळख तर झालेली आहे, आता गप्पा घरामध्ये. नमस्कार. 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 काय करता आपण? मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर. आपण काय करता वहिनी? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहे. आणि पहिल्यापासून इथेच तुम्ही राहायला? हो, पहिल्यापासून इथेच. इथेच. आणि वहिनी तुम्ही? मी पहिली इथे बाजूला नेबरमध्ये राहायला होती. कुठे? बाजूचीच रूम होती माझी पहिली. ती बाजूची? येस. मी पहिली इथे बाजूला राहायला होती. हा. नंतर आम्ही माटुंगा इथे शिफ्ट झालो. मग तुम्ही माटुंग्याला का गेलात? ऍक्च्युली ते एक आमचं लव्ह मॅरेज झालं. अच्छा अच्छा. हां, तर आमचं अफेअर होतं. ते आमच्या घरात कळालं. मग ते पप्पांना सहन व्हायचं नाही, मग ते पप्पांनी रूम शिफ्ट केली आमची. बरं, म्हणून तुम्ही तिकडे गेलात. हां. तुमचे बाबा काय करतात? माझे वडील पोलीसमध्ये आहेत. बरं, आपले बाबा काय करतात? ते पण पोलीसमध्ये, ट्रॅफिकमध्ये. बरं, मग तुमचे बाबा आता तुम्हाला भेटतात की नाही? नाही, कुठे दिसतात की नाही? अजून तर नाही. 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 तुमच्याशी बोलतात की नाही? नाही. आता काय करायचं? वहिनी, खरं तर या निमित्ताने मी सगळ्या बाबांना सांगणार आहे आता, कारण एका भागामध्ये मी थेट बाबांशी संपर्कच साधला होता. तसंच खरं तर सगळे बाबांना विनंती आहे की थोडासा राग बाजूला ठेवा. म्हणजे तसंच मुलांची जबाबदारी आहे की बाबांच्या मनाविरुद्ध आपण करतो तेव्हा त्यांना कुठेतरी दुखावणं किंवा दुखावलं जाणं हे खरं तर योग्यच आहे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण तरीसुद्धा बाबा आपण मोठे आहात, म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही इथे याच, पण नक्की यांना माफ तरी करू शकता. क्षमा करा, बोललो तुमच्या वतीने बाबांशी. थँक्यू. हां, थँक्यू. आता बाबा कधीतरी माझीच गाडी अडवतील नाही आणि मला दंड करतील की तुम्हाला हे करायला कोणी सांगितलं म्हणून. नाही सांगणार. हां, पण खूप आठवण येते ना. हो. कोण कोण असतं तिकडे? माझी आई आणि पप्पा. भाऊ असतो पण तो इंजिनिअरिंग करतोय, सिव्हिल इंजिनिअरिंग, मग तो सांगलीला असतो. खरंच बाबा पटकन कधी आले तर कसं वाटेल? खूप आनंद होईल, कारण की तेच माझे प्रिय आहेत. खूप आठवण पण येते त्यांची. तुम्ही कधी फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला? अजून तर नाही. का नाही केला? कारण की सध्या रागात आहेत आणि जस्ट आमचे आता 2 ते 3 महिने झालेत लग्नाला. अच्छा, आत्ताच लग्न झालंय, हो. त्याच्यामुळे ते रागात आहेत. हां. पप्पा कुठल्या पोलीस स्टेशनला आहेत? ते मुलुंडला असतात. मुलुंडला. पण एकदा नक्की फोन करायचा. हो, नक्की. कदाचित तुम्हाला जसं वाटतंय तसंच पप्पांनाही वाटत असेल. पप्पा कदाचित तुमच्या फोनची माझ्या वाट फोनची वाट बघत बघत असतील. असते. मग करायला काय हरकत आहे? नाही, आता नक्की करणार. देऊ माझा फोन? करणार आत्ता? आता नाही. हा? नाही. पण पप्पा लवकरच तुम्हाला फोन येणार आहे एवढं लक्षात ठेवा. बरं, 2 महिन्यात वहिनींच्या येण्याने काय फरक पडला का घरात? भरपूर पडला. काय पडला? आईचा थोडासा कामाचा भार कमी झाला. हा? आईचा भार कमी झाला, कामाचा भार थोडासा. आणि बस सगळं वेळोवेळी चाललंय आता. व्यवस्थित सगळं सुरू आपल्याला आहे. जी वस्तू पाहिजे ती हिच्याकडून मागायला मिळते. अच्छा, यांच्याकडनं मागता का तुम्ही? या घरात मी 5 वस्तू आणून ठेवलेल्या आहेत, त्या अचूक वहिनी ओळखतात का मला बघायचंय. वेळ सुरू झाली. 30 सेकंदामध्ये. एक, 2, 3, म्हणजे 10 सेकंद राहिली. वेळ संपली. या 3 वस्तू वहिनी बरोबर ओळखल्या, त्यामुळे या 3 वस्तूंचे आणखी 1, 2, 3 300 रुपये तुम्हाला मिळाले. चला, या वस्तू तुमच्या, 300 रुपये पण तुमचे. आणखी 2 वस्तू होत्या. खरं तर देवाच्या चरणी गेला असतात, नमस्कार केला असतात, तर हे उदबत्तीचं घर आणि ही गंधक कांडी मिळाली असती. नमस्कार.
बरं वहिनी, ते कधी रागावतात का हो ते कोण? कोट घालून उभे आहेत ते तसे तर रागवतात, म्हणजे कधीतरी असेल. तुमच्यावर 3 महिन्यात किती वेळा रागावले? झाले असतील हार्डली 1 ते 2 वेळा, जास्त नाही. 1 ते 2 वेळा. का हो 2 वेळा चिडलात? हा आता बोला, हसू नका नुसते. सॉरी बोलू शकतो. हा? सॉरी बोलू शकतो. म्हणा. सॉरी. ते मला आली माहेरी तक्रार म्हणून लगेच हसले. हे बघा, वहिनींच्या डोळ्यात अश्रू न आणून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि त्यामुळे वहिनी या घरात आलेल्या आहेत, गृहलक्ष्मी आहे. जितकं म्हणून देता येईल तितकं प्रेम द्या. कारण आयुष्यभर माहेरी राहिल्यानंतर एका महत्वाच्या टप्प्यावरती तुमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून या तुमच्या घरी आलेल्या आहेत. या गृहलक्ष्मीच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका, एवढं या निमित्ताने विनंती करतो. अगदी त्यांच्या माहेरचा म्हणून करतो. कारण घरच्यांच्याकडे पाठ फिरवून येताना ते केवढं घट्ट काळीच करावं लागत असेल, ते केवळ प्रेमामुळे शक्य होतं. आणि म्हणून तुम्ही सुद्धा हट्टीपणा करू नका जास्त वहिनी, नाही. कळलं ना? पण जास्तीत जास्त भरभरून प्रेम द्या. हा वहिनी बघा, एवढं मी केलेलं आहे आता येऊन. हा, तर आता यानंतर एक मनातलं वाक्य वहिनी तुम्ही त्यांना सांगायचं. त्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला, सासूबाईंनी ओळखलं तर मात्र सासूबाईंना. हे घ्या, वेळ सुरू झाली. बोलायचं नाही, बोलायचं नाही, न बोलता. सासूबाई थांबा. काय टीव्ही मध्ये का बसा? काय सासूबाई ओळखलंय? नाही, परत सांगा. तर शेवटची काही वेळ राहिलाय, तुम्ही सांगा काय ओळखलं? बोला. हा काय? अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे बक्षीस तुम्हाला मिळालं. हा, तेव्हा आता ह्यातलेच थोडे द्या आणि सांगा पिक्चर बघून या दोघांना.